आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सतत तो आपल्या जवळपास असावा असंच वाटतंय. आधी आपण त्याच्या जवळ नसलो की त्याला करमायचं नाही, पण आता तो जवळपास नसला ना की आपल्याला करमत नाही. येऊ का? अहो बाबा या ना, असं काय विचारताय? तुमचंच घर या. नाही काही महत्वाचं बोलत असाल तर मी नंतर येतो. नाही नाही बाबा या. ती डॉक्टरने श्रेयसची काही औषधं बदलली, ती तुला दाखवायची होती. काय की आता श्रेयसची काळजी तूच घेतेस आणि तू त्याला औषधं दिलीस ना की तो नीट घेतोय. तू जरा येतेस का? हो बाबा लगेच येते. आजी योदी जरा जपून ठेव, आपण आलोच. हा पोरगी पोराच्या प्रेमात तर नाही ना पडली? श्रेयस आराध्या, तुला माहितीये किती मज्जा आली. आज मी किती दिवसांनी तुझ्यापासून एवढा वेळ लांब राहिलो माहितीये, पण तरी ना मी गुड बॉय सारखा वागलो. मी कोणाला त्रास नाही दिला, मी हट्ट नाही केला. आणि मला डॉक्टर चेक करत होते ना, मी सगळं चेकअप पण करून घेतलं आणि मी घाबरलो पण नाही. हो की नाही डॅड? हो हो. आणि आता मी लवकर बरा होणार आहे. आणि डॅड आणि मी तर खूप मज्जा पण केली. काय काय मज्जा केली सांग बरं. आम्ही काय काय केलं माहितीये? आम्ही डॉक्टरांकडे जाऊन मग निघालो. मग तिकडे ते थाय रेस्टॉरंट आहे ना, तिकडे आम्ही थाय करी आणि राईस पण खाल्लं आणि मग आईस्क्रीम खाल्लं. खूप मज्जा आली. थँक्यू डॅड. अरे वा, पण ही सगळी मज्जा करता करता दुपारची औषधं घ्यायला विसरला नाहीस ना? नाही, ते डॉक्टरांकडे गेलो होतो ना, त्यांनीच औषधं दिली, मग मी तिथेच घेऊन टाकली. गुड बॉय. पण डॉक्टर काय म्हणाले? डॉक्टर म्हणाले की तू आता लवकर बरा होणार आहेस. मग ते अजून मला हे ते प्रश्न विचारत होते, मग मी सगळ्याचे आन्सर्स दिली त्यांना. मग ते खुश झाले. खरंच हे दोघं किती गुंतलेत एकमेकात. आई म्हणाल्या ना तसा विचार करायला हवा का? आज ना ताराच्या डोळ्यात श्रेयससाठी प्रेम दिसतंय मला. आणि मग तू त्यांना सांगितलं नाहीस का की बाबा आणखी काही नवीन औषधं दिली आहेत का? हो, हे एक नवीन औषध त्यांनी वाढवलंय. 10 दिवसाचा कोर्स आहे, तो पूर्ण करायचा आहे. ठीक आहे बाबा. आणि ही तेलाची बाटली दिली आहे. त्याचं डोकं दुखतं ना तेव्हा हे तेल त्याच्या डोक्याला लावायचं. झोपण्याच्या आधी रात्री रोज त्याच्या डोक्याला ह्या तेलाने मॉलिश करायचं. करशील ना तू? आराध्या, तेल लावशील ना? हो बाबा, श्रेयसला बरं करण्यासाठी सगळं करेन मी. द्या ही औषधं, वेळेवर देईन मी त्याला औषधं. आणि आई येऊ का? अगं बाई अरविंद, अरे ये ये ये. काय म्हणतो? आज एवढा खुश दिसतोयस. मी का खुश आहे हे तुम्हाला जेव्हा मी सांगेन ना तर तुम्ही खुश व्हाल. अगं बाई हो का? मग सांगच. मी आता ताराच्या खोलीत गेलो होतो आपल्या श्रेयाची काही औषधं बदलली आहेत ते सांगायला. त्यावेळी ताराला आजीशी बोलताना मी ऐकलं. काय बोलत होती? ती आजीला सांगत होती श्रेयस शिवाय मला करमत नाही आणि तो खुश असला की मला खूप बरं वाटतं. अगं बाई खरंच? अरे काय सांगतोस काय? म्हणजे देवानं आपली प्रार्थना ऐकली तर? आई सध्या तरी हे असंच दिसतंय, कारण श्रेयससाठी ती आराध्याच आहे. पण कधीतरी असं वाटतं की या ताराला तिचं स्वतःचं आयुष्य आहे. आपल्यासाठी ती ही सगळी कामं करते, तिच्याकडनं जास्त अपेक्षा ठेवणं पण चुकीचं आहे. नाही बरोबर आहे तू बोलतोयस ते, पण मला मनोमन असं वाटतंय की आयुष्यभर त्यांनी एकत्र राहावं. आई तुम्हाला तसं वाटतंय हो, पण ताराला काय वाटतं हे पण महत्वाचं आहे ना.
सध्या तरी तारा आपल्या शरीराची खूप काळजी घेते. त्याचं खाणं पिणं, त्याला वेळेवर औषध देणं सगळं बघते. त्याच्याशिवाय तिला करमत नाही. सगळं खरं आहे. आणि श्रेयससाठी तुम्ही खास गोधडी बनवून घेतलीये. म्हणजे अलिप्तपणे पाहिलं तर ही सगळी प्रेमाचीच लक्षणं आहेत. होय रे होय, खरंच आहे तू म्हणतोयस ते. अरविंद, तुला एक सांगते, हल्लीच्या दिवसात अशी निस्वार्थी माणसं भेटणं पण खूप कठीण असतं. आपल्याला ही तारासारखी पोर भेटली ना, खरंच खूप नशिबान आहोत रे आपण. अगदी खरं आहे तुमचं. आराध्या गेल्यानंतर श्रेयसची खूप काळजी वाटत होती मला. आई बाप काय आयुष्यावर पुरत नाहीत. या मुलाचं नंतर काय होणार या काळजीने रात्रभर झोप नाही यायची मला. पण ही तारा त्याच्या आयुष्यात आली आणि सगळं बदललं. डॉक्टर म्हणाले असंच राहिलं ना तर आपला श्रेयस लवकरात लवकर बरा होणार आहे. पण मी काय म्हणते अरविंद, आयुष्यभर हे असंच राहील का रे? नाही म्हणजे ताराला पण जर श्रेयस आवडायला लागला ना तर फार बरं होईल रे. आई, तुम्ही बोलताय ते बरोबर आहे. पण आपण तिच्यावर कुठल्याही प्रकारची जबरदस्ती करायची नाही. तिला जर श्रेयसबद्दल प्रेम वाटत असेल तर मात्र तिच्या पाठीशी खंबीरपणे आपण उभं राहायचं हे नक्की. नक्कीच नक्कीच उभं राहणार आपण. आज देवदर्शन नाही झालंय. तुला कळतंय ना मला काय म्हणायचंय ते? अक्षय प्लीज. श्रावणी, काय झालंय? प्लीज मला सांग काय झालंय. काय सांगू मी अक्षय? आणि तू सतत मलाच का विचारत असतोस? खाली बघितलंस ना तू? कोण आहे ती तारा? काय समजते कोण ती स्वतःला? आणि मम्मा, त्यांनी आजपर्यंत माझ्या ताईला पण एवढा जीव नाही लावलाय किंवा मलाही एवढा जीव नाही लावलाय. पण त्या काल आलेल्या ताराला एवढा जीव का लावतायत? एवढं प्रेम काय होतो चाललंय तिच्यावर? सांग ना मला अक्षय. श्रावणी अगं, पण मला माहितीये ती तारा आहे ना, हे सगळं मुद्दाम करते, मम्मांना इम्प्रेस करण्यासाठी करते. पण मी पण श्रावणी, मी असं नाही होऊ देणार. तू बघ. श्रावणी काय बोलतेस तू? हे बघ प्लीज, ह्या बाबतीत आता मला काही ऐकायचंही नाहीये आणि तुम्हाला काही सांगायचंही नाहीये, कळलं? वा ताई वा, काय गेम पलटी केला तू. जबरदस्त. एकदाची ती मोनिशा जेलमध्ये गेली बाबा. पण ताई, ती मोनिशा जरी जेलमध्ये गेली असली तरी तिची मुलगी बाहेर येऊ, ती शनाया. ताई, ती शनाया तिच्या आईचा बदला घेण्यासाठी काही करणार तर नाही ना? नाही म्हणजे आता तिच्यावर मी नजर ठेवतो वाटलं